नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जोळी ग्रासावया, काळाची हेवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, काळाची हेवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची हेवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. विठाला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शरण शरण जे हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, अद्वैत जरणी देवांचिया. यैव 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 यवै धावनीया, विलंब कावाया लाविला, कृपालो विलंब कावाया लाविला. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण सताजिया, दुसरे चरण सताजिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण सताजिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जोळी ग्रासावया, काळाची हेवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी वैराग्य मूर्ती देहूचे प्रसिद्ध साधू श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी स्वतःच्या मनाला विनंती करतात.
नको नको मना गुंतू माया जाळी. तुकाराम महाराज स्वतःच्या मनाला एक विनवणी करत आहेत. प्रत्येक माणसानं आधी आपल्या स्वतःचं मन प्रसन्न केलं पाहिजे. स्वतःच्या मनानुसार आपल्याला पुढं जायचंय, मन पुढे घेऊन जातंय, कार्य करायला लावतंय, म्हणून अजून मन महत्वाचं आहे. म्हणून मनाला विनंती करतात, नको नको मना गुंतू माया जाळी. का म्हणत असतात त्याचं कारण आहे, काळ आला जवळी ग्रासावया. कारण काळ जवळ आलाय. हे काळ जर जवळ आला तर मग या काळापासून आपल्याला कुणी सोडवणार नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. काळानं जर उडी घातली तो सोडविना तेव्हा मायबाप. हे म्हणा, काळानं उडी मारली तर आई वडील मायबाप सोडू शकत नाहीत. नव्हे आपल्या संबंधित कोणी नातलग असला तरी सोडू शकत नाहीत. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. हे म्हणा, या देशाचा राजा जरी ओळखीचा असला, मित्र असला, मोठे नातलग असले तरीही तुला म्हणा या काळापासून कोणी सोडवणारा नाही. पण कोण सोडवणार आहे? एक सोडवणारा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. देवाशिवाय हे म्हणा तुला कोणीही सोडवणार नाही. असा संत तुकाराम महाराजांनी स्वतःच्या मनाला विनवणी केलेली आहे. विठाला अभंगावर चिंतन सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे म्हणजे तो असा वक्त्याचं प्रथम कर्तव्य या नात्याने आपण या ठिकाणी जमलो. मोजे भोपळा या दक्षिणमुखी जागृत देवस्थान मारुतीरायाच्या या मंदिरामध्ये, या पटांगणामध्ये बसलेलो आहोत. त्याचं कारणही आहे. कारण आपल्याच गावातील रामभक्त भीमराव रामभाऊ मुंडे यांचं आज गोड जेवण आहे. आणि त्या गोड जेवणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी या गावातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ रामधारी वडीलधारी रामभक्त भजनी मंडळ सर्व जमा झालेत. आणि या ठिकाणी आज त्यांचं गोड जेवणानिमित्त या ठिकाणी येण्याचा योग आला. भीमराव मामाचे चिरंजीव म्हणजे आमचे मित्र भागवत आणि यांनी 4 दिवसापूर्वी फोन केला, महाराज कीर्तनाची सेवा करायची. कुणाचं कीर्तन आहे, कशाचं म्हणले, आपलेच वडील वारले. मला फार राग आला त्यांच्या ह्या सांगण्यामुळं. कारण भीमराव मामा हे माझे मागील 8 वर्षापासूनचे रामभक्त मित्र होते. आम्ही दोघं म्हणण्यापेक्षा अजून बाकीचे 5-7 जण मिळून आम्ही जगमित्र मंदिरामध्ये प्रत्येकाचे एक एक कांड आहे, अन्नदानाचं सेवेचं कांड आहे. म्हणून आमचा संबंध मागील 8 वर्षापासून होता. सतत आमच्या भेटी जगमित्र मंदिरामध्ये व्हायच्या. बाहेर गावी कुठं शक्तीला जायचा भीमराव संग योग आला आणि त्यांच्या मुखावाटून असं ऐकलं की वडिलाचंच गोड जेवण आहे. म्हणून त्या ठिकाणी दुःख झालं. पण आता गोड जेवण करायची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. म्हणून त्यांचा या भागवत आणि त्यांचे मोठे बंधू अनंत भीमराव मुंडे, भागवत भीमराव मुंडे यांच्या दोन्ही सुपुत्र आपल्या वडिलांच्या नंतर करायची ही सेवा आहे. म्हणून आज त्यांच्या आमंत्रणानुसार इथं आल्याचा योग आणि त्या आल्यामुळं तुम्हा सर्व भाविक भक्तांचा आज दर्शनाचा योग आला. उभे असणारे आमचे कामाजी महाराज कासारवाडीचे, गावातीलच भजनी मंडळ मांडेखेलचे सायेस महाराज, या ठिकाणी इकडून आमचे येळमचे परमेश्वर महाराज, कासारीचेच माधव महाराज, मिरवटचे तुकाराम महाराज आणि गावातील इथं आमचे रत्नेश्वर महाराज या ठिकाणी मृदंगवादक आणि तुम्ही सर्व या ठिकाणी गुणीजन मंडळ गावातल्या महिला पुरुष सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. माझे गुरुवर्य विठ्ठल महाराज सांडोळकर उदगीर दादा जशी मला बुद्धी देतील तशी आपल्या मोजक्या वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला आज गोड जेवण आहे आणि गोड जेवण म्हणजे शेवटचा विधी बरं का. हे शेवटचा जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण जेवढं कार्य करतो ते कार्य केल्याच्या नंतर पुन्हा मृत्यूच्या नंतरचा विधी आहे तो म्हणजे या ठिकाणी मृत्यू झाल्याबरोबर अग्निसंस्कार, राख सावडण्याचा कार्यक्रम.
तिथून 10वा दिवस आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे गोड जेवणाचा. पुरुषांचं 14व्या दिवशी आणि महिलांचं 13व्या दिवशी अशा प्रकारचा आजचा 14वा दिवस आणि गोड जेवणानिमित्त आपण या ठिकाणी जमलोत. गोड जेवण करणं गरजेचं आहे माणसाच्या जीवनामध्ये. बघा, मृत्यू महत्वाचा असं आहे, असेल किंवा नसेल, पण जन्म झाल्याबरोबर प्रत्येकाचा मृत्यू आहे. एक जन्माचा सोहळा हे प्रत्येकालाच आहे. जसा जन्मला तो एक दिवस मरण पावला. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, देहाची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणून या धनंजया जिया परी. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला 2 सोहळे सांगितले. 2 सोहळे आपल्या जीवनामध्ये भरपूर अशा प्रकारचे सुखाचे सोहळे आहेत, पण ते प्रत्येकाच्या नशिबी असतील नसतील. पण मनुष्य जन्माला आला की एक जन्माचा सोहळा आहे आणि दुसरा मृत्यूचा. विठाला 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 84 लाख जीवामध्ये हा जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा फक्त मानवालाच प्राप्त आहे बरं का, माणसाला. बाकीचे 84 जीवाला जन्मतेत का आपल्याला माहित नाही, त्यांच्या त्या वेळेला जन्मणार मरणार, पण सोहळा नाही त्यांना. मृत्यूच्या नंतरही ज्याचा विधी केला जातोय, त्याचा विधी म्हणजे तो एक फक्त मनुष्याचा. विठाला 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 एक दिवस आपल्याला जायचंच आहे, प्रत्येकाला जायचंय, पण प्रत्येकाची जाण्याची तारीख माहित नाही, आपल्याला माहित नाही. जन्मल्याबरोबर मृत्यूचे दिवस चालू झाले. मृत्यूचे घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. देह जाईला जाईला हा देह जाईला 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 देह जाईला जाईला देह जाईला जाईला देह जाईल 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 देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. ह्या काळोबा एक दिवस आपल्याला खाणार आहे. ते काळाचं हे धन आहे बरं का, हे धन आहे. म्हणून एक दिवस जायचंच आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येत मनुष्याचे काय आहे, येत मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येत मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आपण जन्मभर माझं 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 म्हणतो. हे शरीरच आपलं नाही तर बाकीच्या गोष्टी काय आपल्या आहेत का? आपली कोणतीही गोष्ट नाही, कोणतीही वस्तू नाही. पण आपल्याला लोभ हव्यास आपल्याला मरेपर्यंत सोडत नाही. पण तुकाराम महाराज सांगतात, बाबा देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. अशा प्रकारे देह आपला नाहीये, देह काळाचा आहे. म्हणून काळाच्या करू सत्ता कवनावरे, कुठे स्थिर राहिलो. करू सत्ता कोणावरे,
पाय डोळे म्हणता माझे तुझे साबू कलीडो देवे जोडे संतापाचे परदेशी नाही कोणी अंग पागोळ झालो परदेशी नाही कोणी अंग पागुळ झालो आता माझी करीत धनजय भगवंता पाठीपोटी नाही कोणी निरवित जनता आता माझी करीत धनजय भगवंता पाठीपोटी नाही कोणी भगवंता आपली चिंता करणारा तो एक परमेश्वर आहे, बाकी कोणी चिंता करणारा नाही. म्हणून एक दिवस आपल्याला जायचंय, कारण आत्मा हा अमर आहे. ह्या शरीराला सोडतो आणि आत्मा आपापल्या ठिकाणाला जातो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, जसे आपण वस्त्र बदलतो, कपडे बदलतो, फाटके झालेल्या साड्या लुगडे शर्ट पॅन्ट आपण दुसरे घालतो, जुने टाकून देतो, नवे धारण करतो, तशाच प्रकारे हा आत्मा शरीर बदलितो. विठाला विठाला हे एक चक्र आहे. चक्र हे एक कसं आहे, चक्र आहे. अशा प्रकारे जैसे उपजे ते नासे नासले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे एक चक्र आहे. जन्माला यायचं आणि जन्म झाल्याच्या नंतर कार्य पूर्ण झालं की मृत्यू नसं दुसरा जन्मात जायचं, त्याचं कार्य झालं की पुढल्या जन्मात, असं हे चक्र या ठिकाणी आत्मा धारण करतो. विठाला विठाला अशा प्रकारे आमचे परमार्थिक रामभक्त भीमराव मामा आज म्हणजे आज 14वा दिवस या जन्मातली जी यात्रा आहे, यात्रा बरं का, मनुष्य जन्माची ही एक यात्रा आहे. या यात्रेतून त्यांचं देहावसान झालं, त्यांचं कार्य पूर्ण झालं आणि ते निजधामाला या ठिकाणी प्राप्त झाले. खूप आमचा सहवास असल्यामुळं मी त्यांना पॅरालाइज झाल्यापासून 2-3 वेळेस त्यांच्या घरी भेटायला आलो. खूप रडायले आले, खूप रडायले, कारण आमची संगत, आम्ही रामभक्तांनी केलेल्या पंक्ती असतील अन्नदान जगमित्र मंदिरामध्ये किंवा इतरत्र जसा आमचा संबंध येत होता, बाहेरगावी जायचा, परळीमध्ये काही विशिष्ट ठिकाणी भीमराव मामाचं सारखं जाणं येणं होतं बघा रामायणासाठी. मग देशमुख गल्ली असल, वैद्यनाथ मंदिरच्या पुढे एक तिथे एक मंदिर आहे, पंचमुखी महादेव मंदिर, त्या ठिकाणी भीमराव मामा जायचे. जगमित्रात परळीतल्या भरपूर परिसरामध्ये त्यांचं जाणं येणं होतं रामायणामुळं, आणि त्या रामायणाची खूप आवड, म्हणून राम भक्त भेटले की त्यांना रडू यायचं बरं का, रडू यायचं. कारण आपल्या संग राहणारे, हिंडणारे, फिरणारे, सेवा करणारे भेटले की त्यांना वाटायचं हे माझं असं कशामुळे झालंय. कारण माणसाच्या जन्मातलं हे कर्म आपलं जे आज प्राप्त झालंय हे या जन्मावर अवलंबून नसून उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले ते भोगाले उपदल मेले उपदल गेले कर्माची भोगाले उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपदल मेले ऐसे किती, उपदल मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेची भोगाले. या मनुष्य जन्माला यायच्या अगोदर ज्या जीवानं कर्म केलंय, कर्म
तेच कर्म आपल्याला पुढे या ठिकाणी आलेलं आहे. आज आपण त्याला बदल करू शकत नाहीत. आपण फक्त या ग्रंथाचा अभ्यास करून आई वडिलाच्या आशीर्वादानं, गुरुच्या आशीर्वादानं येणाऱ्या प्रसंगावर आपण त्याच्यावर, त्या दुःखावर मात करू शकतो. पण दुःख निवटू शकत नाहीत. येणारा कोणताही काळ प्रत्येकाच्या नशिबातला चांगला असो किंवा वाईट असो, ते आपल्याला भोगूनच पूर्ण करायचा आहे. विठाला म्हणून येणारी जी समस्या आहे, येणारा जे संकट आहे, येणारा जे सुख आहे, त्याला आपल्याला सामोरं जाऊन त्याचा स्वीकार करायचा आहे. आपण नाही जरी स्वीकार केला तरी ते आपल्याला फेडायचंय, आणि स्वीकार जरी केला तरी फेडायचंय. फेडण्यामध्ये दोन प्रकारचं वाहिल्या उद्वेग दुःखाची केव्हा, वाहिल्या उद्वेग दुःखाची केव्हा, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केव्हा, वाहिल्या उद्वेग दुःखाची केव्हा, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. वाहिल्या उद्योग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. संचित फळ म्हणजेच प्रारब्ध फळ, हे आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये फेडूनच पूर्ण करायचंय. म्हणून उद्या येणारा काळ, उद्या येणारी वेळ आपल्यावर कोणती येईल किंवा आपला मृत्यू कुठं होईल, कशानं होईल, हे सांगता येत नाही. म्हणून सतत आपल्या कर्माकडे लक्ष ठेवायचं. कारण येणारा काळ माहित नसल्यामुळं आपला काळ शेवटचा कसा जाईल माहित नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जीवनभर या ठिकाणी शेवटचा दिवस ध्यानात धरला. आणि काय म्हणायचे ते, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस कशासाठी मी अट्टहास करवले जीवनभर, शेवटचा दिवस गोड व्हायचा. एक दिवस आपला शेवट होणारच आहे. आणि शेवट गोड होणं कोण्याही कार्याचं, कोण्याही आपण कार्य हाती धरा, शेवट गोड झाला शेवट तो बहु गोड झाला. प्रत्येकाचा शेवट गोड व्हावा अशी प्रत्येकाला इच्छा आहे. पण आपला शेवट उद्या माहित नाही. म्हणून त्या शेवटाकडे लक्ष देऊन, जसं आपण शेतीमध्ये शेती करत असताना सोयाबीन, कापूस कोणतेही पीक घ्या, तूर घ्या, त्याच्या शेवटचं फळ बघतो. फळ कापूस इतकं क्विंटल झाला पाहिजे, सोयाबीन इतकं क्विंटल, तूर इतकी क्विंटल, आणि तितकं क्विंटल व्हावं म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण मेहनत करतो, प्रयत्न करतो. मग त्याचं तणनाशक करणं असेल, तण काढणं असेल, फवारणं असेल, पाणी देणं असेल, योग्य वेळेला काढणं, योग्य वेळेला मळणी यंत्र घालून काम करणं, म्हणजे
आपल्याला उत्पन्नाकडे बघून काम करावं लागतंय. तसं मनुष्य जन्मामध्ये शेवट गोड करायचा आहे तर जन्मभर आपल्या कर्माकडे लक्ष दिलं पाहिजे. बहुत लाग करा भक्ती भाव धरा बळकोट भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावून या नीट जरी करण्यास गोड शेवट गा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी थोडा बहुत नाग पाठ करा भक्ती भाव धरा बोले कोटे तन मन ध्यान जनावणे नीट जरी करण्यास गोड शेवट गा शेवट गोड झाला पाहिजे म्हणून काय करा राम नामस्मरण करा. एक सांगितलं शेवटाला राम नामस्मरण केल्याच्या नंतर शेवट गोड होतो. देवाच्या नामस्मरणानं शेवट गोड होतो. म्हणून हे जीवनामध्ये आपल्या शेवट गोड झाला पाहिजे आणि शेवट होणार आहे ही आपल्या मनामध्ये जागृती पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना याची जाणीव झाली. आपल्याला माहिती कृतयुग त्रेतायुग द्वापार युगामध्ये देवानं अवतार घेतले, दुष्टाचा नाश केला, भक्ताचा सांभाळ केला. पण कलियुगामध्ये दुष्टवृत्ती वाढणार आहे. दुष्टवृत्ती प्रवृत्ती जास्त झाल्यामुळं मारावं कुणाला आणि सांभाळावं कुणाला म्हणून या कलियुगामध्ये संतांनी जन्म घेतला. विठाला संतांचं कार्य काय हो? संत जन्माला आले कशासाठी? उपकारासाठी. येथे उपकारासाठी संतांचं कार्य उपकार करण्यासाठी. संत याला आले ते उपकारासाठी. आपल्या जीवनामध्ये माहित असं आपल्याला देव महत्वाचा आहे, संत महत्वाचा आहे, तर तुम्ही आम्ही तीन महत्वाचे आहेत. त्याच्यामुळं देवाला आणावं लागतंय. देवाला कोणतंही कार्य करायचंय तर विनंती करून आणावं लागतंय तो देवाला. आणि ज्याला तळमळ आहे, काळजी आहे, ते आहेत संत. संत स्वतःहून येतात आणि तुम्हा आम्हाला यावं लागतंय. विठाला आणावं लागतंय. त्याच्यामध्ये देव मोडतात. देव विनाकारण येत नाही. भक्ताचं संरक्षण करण्यासाठी किंवा धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाला आणावं लागतंय. संत स्वतःची तळमळ आहे, जगाकडे या ठिकाणी दुःख आहे, दुःखातून निराकरण करण्यासाठी. आणि म्हणून त्यांचं आगमन येतात आणि तुम्हा आम्हाला आपलं प्रारब्धाचे कर्म फेडण्यासाठी किंवा भोगण्यासाठी आपला जन्म आहे. म्हणून संतांचं अवतरण त्या कलियुगामध्ये आहे. आणि संत आल्याच्या नंतर आधी कोणतीही गोष्ट स्वतःला पटली पाहिजे, कळाली पाहिजे आणि त्यानुसार ते जगाला उपदेश देणं गरजेचं आहे. आपल्याला जर कोण्या गोष्टीचा अनुभव असेल तर आपण दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. अनुभव आले अंगात या जगाले स्वतःला अनुभव आल्याच्या नंतर जगाला सांगण्याचं कार्य संताचं आहे. कलियुगामध्ये आमचा विचार केला तर कुणालाही समोरच्या माणसाला बोलायला वेळ नाही बरं का महादेव महाराज. बोलायला वेळ नाही.
राम राम करायला वेळ नाही, कारण सतत घराच्या बाहेर निघालं की मोबाईल चालू आहे. घरात तर चालूच आहे पण बाहेर बी चालू आहे. एखाद्या माणसाला बोलायचं असेल तर उभा टाकावं लागायलंय बोलण्यासाठी, पण मोबाईल चालू आहे, बोलता कसं येईल? म्हणजे वेळ कमी आणि बोलायला जर वेळ नाही तर सांगाय कुणाजवळ वेळ आहे? कुणाजवळ सांगायला वेळ नाही. दुसऱ्याचं द्या सोडून आपल्या घराची अवस्था बघा. आई वडिलायला आपल्या मुलगा शाळेत काय शिकायलाय, त्या विद्यार्थ्याचं लक्ष आहे का बापाचं आई वडिलायचं? वेळ, लक्ष नाहीये, वेळ नाहीये, वेळ नाही. म्हणून संत या ठिकाणी जगाला उपदेश करण्यासाठी, सांगण्यासाठीच त्यांचं कार्य आहे. पण स्वतःला पटलं तर, म्हणून स्वतःला ज्या दिवशी तुम्हाला अनुभव येईल आणि अनुभव आल्याच्या नंतर आपण जगाला सांगताल. म्हणून संत तुकाराम महाराजांनी या येणारा काळ आपल्या हातात नाही. काळ हातात आहे का? वेळ हातात आहे का? वेळेला फार महत्व आहे आणि त्या वेळेमध्येच आपल्याला कार्य कोणतंही झालं पाहिजे, आपल्या जीवनातलं जे आपण हाती धरलेलं कार्य आहे. पण तुकाराम महाराजांना कळालं येणारा काळ यायच्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे. प्रत्येकानं सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला शाळेमध्ये माहिती बघा सर काय शिकवतात? सावधान विश्राम, म्हणजे सावधानतेमध्ये प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा सावधानतेमध्ये दोन क्रिया आहेत. तेशीच झाली किरते तया मज बहुता चित्त झाले ते तया बहुता लागली भूक थोडी मनोनी मागे हाता तोही पावे पुण्यवंता मनोनी मागे हाता सोई पावे पुण्यवंता लागली भूक थोडी तुझी कृपाळू दाता लागली भूके गोडे तोचे कृपाळू दाता आता माझी करिता तन जय भगवंता पाठपोळी नाही भक्त या ठिकाणी देवाला विनंती विनंती करतो, आता माझी करी चिंता. आता माझी चिंता करणारा एकमेव तू आहेस देवा, तू चिंता कर. तुकाराम महाराजांना हे कळालं. येणारा काळानं आपल्यावर उडी घालायच्या अगोदर नको नको नको
संत तुकाराम महाराज स्वतःच्या मनाला विनवणी करतात, विनंती करतात. नको नको मना गुंतू माया जाळी. हे मना ह्या मोह माया जाळामध्ये गुंतू नकोस. नको नको मना. एक शब्द जर डबल वापरला तर त्याचा अर्थ त्याचा जास्त होतो. कसं होतो? एकदा नको म्हणल्याच्या नंतर आज्ञा होते आणि नको नको म्हणल्यास नंतर विनंती होती, विनंती. म्हणून तुकाराम महाराजांनी स्वतःच्या मनालाच या ठिकाणी विनंती केली. हे मना, या ठिकाणी गुंतू नकोस, गुंतू नकोस. मन कोण आहे हो आपलं? हे मन सर्व इंद्रियाचा राजा आहे, राजा राजा. तुमच्या माझ्या प्रत्येकाजवळ आपण जे काम करतो, व्यवहार करतो, सगळं कार्य ह्या शरीरातून करून घेतो, त्याचं नाव आहे मन. मन हे 11व इंद्रिय. इंद्रिय या शरीरामध्ये 10 इंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये. आणि ह्या 10 इंद्रियावर ज्याचा ताबा चालवतो त्याचं नाव आहे मन. विठाला विठाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. हे 5 ज्ञानेंद्रिय. ह्या 5ही या इंद्रियाली काय झालंय ते कळत आहे. कानाला ऐकू येत आहे, डोळ्याला दिसतंय, जिभेनं या ठिकाणी चव कळती आणि त्वचेनं आपल्याला स्पर्श कळतंय. कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. आणि हे झाले ज्ञानेंद्रिय. आता ह्या एक ज्ञानेंद्रियाला सांगण्यात उपयोग आहे का? डोळ्याला काय सांगा? डोळ्याला काय सांगू शकतो आपण? डोळ्यानं बाबा योग्य दृष्टी चांगलं बघा, वाईट बघू नका. पण हे एकेकाला सांगत बसण्यात उपयोग नाही, कारण येणारा काळ यायलाय. डोळ्याला सांगून उपयोग आहे का? नाही होणार. म्हणून 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये. हात, पाय, तोंड, गुद आणि गुदस्थ हे 5 कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय हाताने आपण काम करतो, कर्मेंद्रिय म्हणजे काम करणारे. पायानं आपण चालतो, चालल्याशिवाय आपल्याला कोणतं काम होणार नाही. हातानं कोणतं काम केल्याशिवाय काम होणार नाही. तोंडानं बोलल्याशिवाय काम होणार नाही. तोंड महत्वाचं आहे. आणि गुद आणि गुदस्थ म्हणजे लघवी आणि संडास हे शरीराचे काम करणारे काम. आणि ह्या प्रत्येकाला सांगून उपयोग नाही. मालकाला सांगावं लागेल. एखाद्या घरी जर आमंत्रण द्यायचं झालं तर आपण घरच्या लेकराला सांगून जमल का? नाही जमणार. आमंत्रण महत्वाचं काम आहे. मालकापर्यंत पोहोचलं पाहिजे, घरातला मेन प्रमुखापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच ते आमंत्रण तिथपर्यंत जाईल आणि त्याला समाधान होईल आणि कळालं तर आपल्या कार्यक्रमाला येईल अथवा अडचणीमुळे न येईल. पण महत्वाचा मेन व्यक्तीला निरोप पोहोचणं गरजेचं आहे. तसं संत तुकाराम महाराज आपल्या या मनाला उपदेश करतात. नको नको मना. काय म्हणाले? गुंतू माया जाळी. गुंतन तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या या व्यवहारामध्ये गुंतायलो. माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली. 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 जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली. जन्माली वाया गेली, माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली. माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली. जन्माली वाया गेली, भक्ती नाही केली. माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली. माझे माझे म्हणून या गुंतू गुंतू मेली. माझं माझं म्हणून आपण गुंतायलो. हे माझं, ते माझं, ते माझं, हे माझं. पण माझं आहे ते म्हणणं तरी एखाद्या वेळेस साहजिकच आहे. हे माझी जमीन, हे माझे घर, हे लेकर, हे बायका, हे माझं. पण या कलियुगामध्ये जे माझं नाही ते माझं म्हणणारी प्रवृत्ती वाढलेली आहे. आज जे कलियुगामध्ये वाद जे होईलेत, वाद, भांडणं जे होईलेत, भांडणं, तक्रारी जे व्हायल्यात, ते कुठल्या कशाचे आहेत? जिथं अधिकार नाही ते माझं म्हणायले. जे माझं नाही ते माझं म्हणलं की तिथं भांडण आहे, भांडण. द्वापार युगामधलं भांडण कशामुळं लागलं? कैरवाडी पांडवाचं भांडण कशासाठी होतं? माझं असून सुद्धा देत नव्हते. कुणाचं? पांडवायचं अर्ध राज्याचा अधिकारी, अर्ध राज्य.
पण कैरवाचा दुर्योधन नावाचा कैरव श्रेष्ठ दुर्योधन म्हणला, सुईच्या टोकावर बसल इतकी जमीन मी युद्ध केल्याशिवाय देणार नाही. आता अर्ध वाटणी भावाची भावाला मिळायला भांडण करावं लागतंय. द्वापार युगातली ही शेवटचं युद्ध आहे बरं का. द्वापार युगातला शेवट ह्या युद्धानं झाला आणि पुढं कलियुगामध्ये जे द्वापार युगात घडलं तेच आज कलियुगामध्ये शेजाऱ्या संघ, भाऊ भावा संघ, चुलत्या पुतण्या संघ आणि कुणीही शेजारी शेताचा, घराचा, प्लॉटचा, दुकानाचा, नोकरी, जिथंही संबंध प्रत्येकाचा आहे तिथं अधिकार नाही. पण माझं म्हणण्यामुळं कलियुगामध्ये दुःख आहे. विठाला गुंतायलो कुठं हे विषय चालू आहे आपला. तुकाराम महाराज म्हणाले, बाबा नको नको मना गुंतू माया जाळे. हे माया जाळ आहे, हे दिसतंय ती सर्व माया आहे, माया. आणि ही माया आपल्याला त्या भ्रमामध्ये अडकून टाकायली. जे नाही ते माझं आहे आणि जे आपलं आहे तेच आपलं नाही. इथं आपण काही घेऊन आलो नाही. बंद मुठ होत येते वेळेस आणि जाते वेळेस हात उघडेत हात. काही आणलं नाही, आणलंय ते कर्म आणि घेऊन जायलो ते सुद्धा आपल्या जन्मभर केलेलं पाप आणि पुण्याचं कर्म. विठाला स्वतःच्या मनाला या ठिकाणी विनंती करतात, हे मना नको नको मना गुंतू माया जाळे. माया जाळामध्ये गुंतलं जातो आणि जळामध्ये बुडलं जातंय. पाण्यामध्ये बुडतो आणि जळामध्ये गुंततो. म्हणजे आपण आता गुंतलेलो आहोत. तुकाराम महाराज स्वतःला म्हणतात, बाबा हे मना हे गुंतू नकोस तू ह्या मोहजाळामध्ये. तुकाराम महाराज ह्या मोह माया जाळामध्ये गुंतले नव्हते. आपल्याला त्यांचा इतिहास जन्मल्यापासून मरेपर्यंत वैकुंठ धामापर्यंतचा माहित आहे. त्यांच्याकडे असणारी संपत्ती सर्वांना माहिती आहे. काय त्यांनी संपत्तीचा उपयोग केला? सर्व जमीन जगाला वाटून टाकली. म्हणून तर त्यांना वैराग्य मूर्ती म्हटलं जाते. वैराग्य कशाला म्हणायचं? जे माझं आहे ते दुसऱ्याला वाटणं याचं नाव वैराग्य. विठाला पाचवा वेद जर कुणाला म्हटलं जातंय तर ते जगद्गुरु तुकाराम महाराजाला पाचवा वेद म्हणतात. म्हणून त्याचा गाथा वाचणं गरजेचं आहे. आपला माथा जर या ठिकाणी नीट करायचा असेल तर गाथा वाचणं गरजेचं आहे. गाथा म्हणून माऊली ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी वाचणं गरजेची. आणि संत तुकाराम महाराजांचा गाथा आणि नाथ महाराजांचं रामायण. विठाला तुकाराम महाराजाला या मोह माया जाळामध्ये गुंतवणूक का म्हणायचं असेल त्याचं कारण आहे काळाची काळाला जवळी
सांगितलं बरं का, कारण नको नको मना गुंतू माया जाळी का, कारण काळ आला जवळी ग्रासावया, काळ जवळ ग्रासायला आलाय म्हणून मना ह्या माया मोहजाळामध्ये गुंतू नकोस. काळ म्हणजे काय, मृत्यू. मृत्यू जवळ आलाय आपला. आता मृत्यू काय वाढायलाय का जवळ यायलाय? जवळ यायलाय, साहजिकच आहे. आपण जन्मलेली तारीख आपल्याला माहिती आहे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेताशी, पाहतो उंदीर घेऊन जाये बोका. काळ काळ आल्याच्या नंतर म्हणजे वेळ आल्याच्या नंतर मग ते जीव कोणताही असो बरं का, त्यांनी उदाहरण बोक्याचं आणि उंदराचं दिलंय. उंदराचा जर काळ आला तर बोका येतय आणि त्याला घेऊन जातय. तसं तुमचा आमच्यावर सुद्धा काळ या ठिकाणी यायच्या अगोदर सावध व्हावं लागतंय. काळ येत नाही, आपण काळाच्या जवळ जातो. काळाच्या जवळ जन्मल्यापासून एक एक दिवस आपला कमी व्हायलाय. आज माझं वय समजा 48 वर्ष आहे. 48 वर्षापासून इथपर्यंत जगत आलो. आता येणारा ज्यावेळेस काळ आहे, आपण त्या टायमापर्यंत गेल्याच्या नंतरच आपला मृत्यू होणार आहे, म्हणजे आपल्याला काळ घेऊन जाणार आहे. जसं सांगायचं झालं तर इथून आपण परळीच्या एसटी मध्ये बसलो, पंढरपूर गाडीमध्ये, तर एसटीत बसल्याच्या नंतर आपण एसटी पंढरपूरला जाते आणि तिथं कंडक्टर या ठिकाणी म्हणतोय उतरा, पंढरपूर आलेलं आहे. हे जसं आपल्याला काय वाटतंय, पंढरपूर आलंय, आपण आता उतरा. पंढरपूर तिथं येत आहे का? पंढरपूर आहे त्याच ठिकाणी आहे. कोणतंही ठिकाण आहे त्याच ठिकाणी आहे. पण जसे आपण देवाच्या पाया पडण्यासाठी पंढरपूरला गेलो, पण तिथं म्हणावं लागतंय हे पंढरपूर आलंय, उतरा. तसं मृत्यू या ठिकाणी काळ आपल्या जवळ आलाय, आपण काळाच्या जवळ आलो. काळ आहे त्याच ठिकाणी आहे. मी म्हणलं ना, घडी घडी काळ वाटियाची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत सेवा, सोहिताचा भोलावा, ध्यानिया श्री हरीशा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत सेवा, सोहिताचा भोलावा, ध्यानिया श्री हरीशा. काळ जपत असे महा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. एकच ह्याच्यावर उपाय, देवाचं ध्यान करणं, देवाचं नाम घेणं, देवाचा जप करणं. का आपण काळाच्या जवळ जायलो. देवाचं वाहन गरुड आहे, गरुड, आणि गरुडाची आई बिमार झाली, बिमार पडली, आणि रोज गरुड आईकडे यायचा. अरे गरुडा, माझी तब्येत ठीक नाही. दुसऱ्या दिवशी आली, आई तब्येत बरी का? हा तब्येत बरी ना. दिवसेंदिवस तब्येत खालावली. एक दिवस संध्याकाळच्या वेळेला गरुड आले, आई कशी तब्येत आज? अरे दर दिवस तब्येत खालावत जायली. अरे तुला सांगू का, एक काळा झर पुरुष आला आणि माझ्याकडे बघून हसू लागला, आणि हसला आणि ते गेला. गरुडाला वाटलं हा यमदूतच असावा, यमच असावा, आणि ते आपल्या घरापर्यंत आपल्या आईला न्यायला आलेला आहे असं वाटतंय. पण मी काही पट्ट्या साधारण नाही, मी एक गरुड आहे. गरुड हो कोणता, कोण आहे गरुड? विष्णूचं वाहन आहे. ब्रह्मा विष्णू महेशापैकी विष्णूचं वाहन असणार गरुड आहे.
म्हणून या यमावर या ठिकाणी आपल्या आईला घेऊन जाऊ नये म्हणून गरुडानं आपल्या पाठीवर आईला घेतलं आणि रात्रभर हिमालयाच्या पायथ्यापर्यंत गरुड गेला. उजळलं, दिवस निघायला आईला खाली टेकल्याबरोबर तिथं जो काल काळा जर पुरुष आला होता तोच त्या ठिकाणी उभा टाकला आणि म्हणू लागला, हसू लागला. आणि आईनं सांगितलं, गरुडा तो हे जे समोर दिसतोय का काळा पुरुष, हेच काल आला होता. आणि मग विचारलं, तुम्ही चालतात का? हो आलतात. मग का हसलात का? म्हणून म्हणले, यमधर्माच्या नियमाला बघून हसलो. का? कारण तुमच्या आईचा मृत्यू या हिमालयाच्या पायथ्याला आहे आणि आई तुमची आजू घरीच आहे. मग मला तर ठिकाण ते सांगितलंय, मग आजू इथंच कस काय? म्हणून मला हसू आलं. पण म्हणले, मी तुमचा आभारी आहे. कोण म्हणतंय? यम म्हणतंय गरुडाला, मी तुमचा आभारी आहे. का? तर माझं गिरायक तुम्हाला घरपोच तुम्ही माझ्या केलं, घरपोच आणलं. मृत्यूचं ठिकाण होतं हिमालयाच्या पायथ्याला आणि आई तुमची होती तुमच्या गावी. मग आता ते अंतर कसं आहे? मग माझं गिराईक तिथं आणि इथंच कस काय? मला हसू आलं. तुम्ही माझं गिराईक मला घरपोच केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. सांगायचं तात्पर्य, मृत्यूपर्यंत आपण जायलो, पण मृत्यू आपल्याला फक्त वाट बघायलाय. या मृत्यूपासून आपल्याला जर उडी मारली, कुणी सोडवणार नाही. काळाची हे उडी पडेल बाजाओ, काळाची हे उडी पडेल बाजाओ. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मनाला सांगितलं, हे काळानं जर उडी मारली तर तुला कुणीही सोडू शकणार नाही. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. आपल्या मनाला सांगायला लागतं, हे मना, तुला तुझे आई वडील सुद्धा सोडू शकणार नाहीत, नातलग सोडू शकणार नाहीत. त्यात सगळ्यात महत्वाचे कोण आहेत? आई वडील आहे, बरं का. कारण सगळ्यात जर प्रेम आपल्यावर कोण जास्तीत जास्त करत असेल ह्या नात्यामध्ये, तर आई आणि वडिलापेक्षा जास्त प्रेम कुणीही करू शकत नाही. विठाला विठाला म्हणून आई आणि वडील हे दोन पात्र सर्वात महत्वाचे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आई वडिलाला फार महत्व दिलं. साधू संतांनी आई वडिलाला देव सांगितलं. देव तुका म्हणे माये बापे, आवगी देवाची स्वरूपे, आवगी देवाची स्वरूपे, आवगी देवाची स्वरूपे. माये बापे, आवगी देवाची स्वरूपे, आवगी देवाची
देवाचेच रूपे. पण ह्या कलियुगामध्ये प्रत्येक मुलाला आपले आई वडील देवाचं रूप आहे कळणं गरजेचं आहे. आपला महाराष्ट्र हे संताची भूमी आहे, भारत ही देवभूमी आहे. पण प्रत्येक या तरुणाला आई वडील हे देव आहेत कळणं गरजेचं आहे. ज्या वेळेस ज्या मुलांना आई वडील देव हे कळतील त्याच दिवशी त्यांच्या खरं जन्माल्याचं चीज होणं महत्वाचं नाही. तर 84 लाख जीवामध्ये आईनं जन्म लेकराला घातला. लेकरू लहानाचं मोठं उडायला लागलं, चालायला झालं की आई वडिलांचा संपर्क तुटतोय. नंतर त्यांची भेट होईल का नाही सांगता येत नाही. पण एक मनुष्य नावाचा जन्म असा आहे, आई वडिलांना जन्म घातल्याबरोबर पासून जन्मल्यापासून आपले आई वडील मरेपर्यंत जो सांभाळ करण्याचा अधिकार ज्याला आहे तो म्हणजे माणसाला. विठाला विठाला म्हणून माय बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थासी. माय बाप हे तीर्थापेक्षा श्रेष्ठ आहेत. जो माता पिता देव गुरु, माता पिता देव, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु. ऐसा ज्याचा विचारू, ऐसा ज्याचा विचारू, धन्य धन्य त्याचे शरीर, धन्य त्याचे शरीर. माता पिता देव गुरु हे महत्वाचे आहेत बरं का. आई वडील देव गुरु हे आपल्या जीवनामध्ये माणसाच्या जन्मामध्येच हे महत्वाचे नाते आहेत. बाकीच्या जीवाचा आपण विचार करत नाहीत. आपण आपल्या जीवनाचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून हे मना तुला मायबाप सुद्धा सोडू शकणार नाहीत. आपल्याला वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये पूर्ण करायचा आहे. म्हणून महाभारतामधलं युद्ध आपल्याला माहिती, अभिमन्यू सारखा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू. पण त्या ठिकाणी एवढा धनुर्धर असणारा अर्जुन म्हणजे सर्वात लाडका आणि प्रिय भक्त होता. कुणाचा? गुरु द्रोणाचार्यांचा. कारण ज्या गुरुकुलामध्ये शिकायला कैरव पांडवाचे ब्राह्मणाचे मुलं होते त्यात सर्वात प्रिय आवडणारा भक्त कोणता असेल, शिष्य कोणता असेल तर तो अर्जुन होता. म्हणून माझा अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धारी व्हावा म्हणून एकलव्याला गुरु दक्षिणेमध्ये द्रोणाचार्याने डाव्या हाताचा अंगठा मागितला. का तर माझ्या अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी या पृथ्वी तलावर कुणीही नसावा. काय प्रेम होतं या द्रोणाचार्याचा अर्जुनावर. भगवान श्रीकृष्णाचं किती अर्जुनावर प्रेम होतं. कारण जे न संगे पिता वसुदेवासी, जे न संगे माता देवकीसी, ते गुह्य अर्जुनासी सांगत. जे गुह्य दिव्य ज्ञान होतं ते फक्त आपल्या भक्ताला अर्जुनाला दिव्य ज्ञान भगवान श्रीकृष्णाने त्या युद्धभूमीवर, निमित्त युद्धाचं आहे पण त्या निमित्ताच्या युद्धभूमीवर भगवद्गीतेसारखा उपदेश भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला दिला. विठाला विठाला असा धनुर्धारी श्रेष्ठ असणारा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू युद्धभूमीमध्ये सगळ्या कैरवानी एकता केली आणि अर्जुनाला अभिमन्यू पोस्तूर येऊ दिलं नाही आणि सर्वांनी चक्रव्यूह रचलं आणि त्या चक्रव्यूहामध्ये कोण्याही पांडवायला प्रवेश न मिळू दिला. इकडं व्यूह एवढं अवघड चक्रव्यूह रचलं आणि त्या ठिकाणी अभिमन्यूला कैरवांनी मारलं. एवढा आपला बाप मोठा धनुर्धारी होता, देवाचा लाडका प्रिय असणारा, पण त्या अर्जुनाला सुद्धा आपल्या मुलाला वाचवता आलं नाही. हे अनुभव, हे आदर्श डोळ्या पुढे ठेवून तुकाराम महाराज म्हणतात राजा देशीचा चौधरी सोडविला, राजा देशीचा चौधरी ओ सोडविला, देशीचा चौधरी
चरणात सांगितलं, दुसऱ्या चरणात सांगतात माय बाप सोडू शकणार नाहीत. मग मनाला वाटलं अजून नाते गोते सोडविताल, कुणीही सोडवणार नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. आपले आई वडील जरी गरीब असले तरी हरकत नाही, माझा सासरा मोठा आहे, माझा चुलता मोठा आहे, माझे मामा मोठे आहेत, माझे साडू मोठा आहे. हे आपले नाते आहेत बरं का, हे आपल्या जीवनामधले नाते. कुणाचा साडू मोठा असते, कुणाचा मावस भाऊ मोठा असते, कुणाचा मामा मोठा असते, कुणाचा चुलता मोठा आहे, भाचा मोठा आहे. आपले हे नाते मोठे मोठे. हे नाते फक्त आपल्या सुखदुःखाच्या कामाचे बरं का, सुखदुःखाच्या. जर आपल्यावर वाईट वेळ आली, दुःखाचा प्रसंग आला तर आपली समजून घालू शकताल की असं होतच असतंय. आमच्यावर प्रसंग आला, कुणावर बी येतंय, सहन करायचं. दुःखामध्ये सहभागी होणारे हे नाते आहेत. किंवा आपल्याला एखाद्या वेळेस काही अडचण आली पैशाची, तर त्याही ठिकाणी आपली ती पैशाची अडचण हे नातलग सोडू शकतात. पण ह्या काळापासून आपल्याला कुणीही सोडू शकत नाही. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर रामायणामध्ये राजा दशरथासारखा मोठा राजा कोणता होता? राजा दशरथ म्हणजे या ठिकाणी भगवान महाविष्णूचा ज्यांनी अवताराला राम म्हणून जन्माला, पोटाला मुलगा जो आला तो विष्णूचा अवतार राम. पण तो राम आपल्या पोटाला देव पोटाला आलाय, देव. आणि इतकंच नाही तर राजा दशरथाचा मित्र कोण होता? देवलोक, देवाचा राजा इंद्रदेव. राजा दशरथाचा राजा होता इंद्रदेव. आपला जर सरपंच मित्र असला तर बघा आपली काय अवस्था असते. इथे माणूस खाली बघत नाही. आपला जर आमदार मित्र असू द्या, आपला खासदार मित्र असू द्या, मंत्री मित्र असू द्या आपला, तर आपल्यामध्ये अहंकार येतोय. त्या चांगल्या माणसापासून, मोठ्या माणसापासून, ज्ञानवान माणसापासून, संपत्तीवान माणसापासून आपण फायदा नाही. त्याच्यामुळं आपण चांगलं वागायचा प्रयत्न करायचा. पण या युगामध्ये चांगल्या गोष्टीचा वाईट वापर आपण या ठिकाणी माणसाच्या हातून व्हायलाय, म्हणून दुःख आहे, दुःख. मोठ्या माणसाच्या संगतीनं चांगलं करावं आणि चांगलं करायला लावावं. आणि तर तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हे म्हणा तुला हे तुझे जे नातलग आहेत का नाही, सोडविना राजा. राजा ते पहिले राजे होते, आता मंत्री आहेत, मंत्री. आता आमदार आहेत, आता या ठिकाणी पंचायत समिती सभापती आहेत, ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, मुख्यमंत्री आहेत. पहिले राजे होते, आता भारत स्वतंत्र झाला आणि हे पद आले, पदे. हे सुद्धा पद आपल्याला सोडवणार नाहीत. केवढं मोठं पद होतं राजा इंद्राचं. देवांचा राजा इंद्र, पण राजा दशरथाचा मित्र. आणि मित्राच्या मदतीला स्वर्गामध्ये युद्ध करण्यासाठी इंद्रानं राजा दशरथाला बोलवलं होतं. राजा इंद्रानं, देवाचा राजा इंद्रानं राजा दशरथाला बोलवलं युद्धाला सहाय्य कर म्हणून. आणि मग ते युद्ध जिंकलं गेलं. आणि युद्ध जिंकल्याला म्हणजे मित्र कोण आहे सांगायचे थोडक्यात, आपल्याला वेळ कमी. मित्र इंद्रदेव होता आणि मुलगा विष्णूचा अवतार असणारा 8वा अवतार म्हणजे रामाचा अवतार. राम पोटाला जन्माला आलाय, तरी पण त्या रामाला सुद्धा, आपल्या बापाला किंवा इंद्राना सुद्धा आपल्या मित्राला काळापासून वाचू शकले नाही. विढाला तुकाराम महाराजांनी अनुभव आलेला होता. अनुभवानं सांगतात, बाबा हे कोणीही नाते गोते मित्र म्हणे तो जा सोड विना कोणी. तुका म्हणे तुझा सोड विना पाणी वाचनिया चक्र पाणी वाचनिया काळाची उडे पडे
काळाची है उडी सोडविना तेव्हा मायबा सोडविना तेव्हा 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 चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. मनाला या ठिकाणी विनंती केली, हे मना गुंतू नकोस, कारण काळ जवळ आलाय. काळानं जर उडी मारली तर सोडविना तेव्हा मायबाप सोडू शकणार नाहीत. तुला मनाला कोणी नाते गोते सोडितील का? सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. हे म्हणा आई वडील नाते गोते मित्रमंडळी कोणी सोडवणार नाहीत. तुला सोडवणारा फक्त एकच आहे, तो म्हणजे चक्रपाणी, तो म्हणजे देव. विठाला मनाला उपदेश करून सांगितलं, विनंती करून, हे म्हणा फक्त देव तुला सोडवेल. सोडा देवच का सोडवेल, त्याच्या माग कारण आहे. आतापर्यंत जेवढे हे नाते गोते सांगितले का नाही, हे काळाच्या आधी नाहीत. कोण? हे मायबाप काळाच्या आधी नाहीत. मायबाप मरणार आहेत का नाही? मरणार आहेत. मग त्यांनाच काळ घेऊन जाणार आहेत. ते काळावर कसा विजय मिळू शकतील किंवा आपल्यापासून काळाचं निवारण करू शकणार आहेत का? नाही. आई वडील करू शकत नाहीत. तुमचे सगळे सोयरे हे सुद्धा काळाच्या आधी नाहीत. मित्र नाते गोते काळाच्या आधी नाहीत. ह्या सर्वांना एक दिवस जायचंय. त्यांचा सगळ्यांचा मालक आहे देव. मग या ठिकाणी काळापासून हे रोखवणारे नाहीत, मग आपल्याला रोखवणारा, अडवणारा, त्याच्यावर बंधन घालणारा एकच आहे,
तो म्हणजे देव. कशा प्रकारे त्या ठिकाणी ढोक महाराजाचं उदाहरण आहे. एक वारकरी रस्त्यानं जाऊ लागला. जात असताना एका मोठ्या सावकाराचं घर लागलं आणि घरातून एक कुत्र, मोठं कुत्र होतं त्या सावकाराचं. पण गेट उघडा असल्यामुळं गेटच्या बाहेर आलं. वारकरी जात असताना हातामध्ये या ठिकाणी पिशवी भगवा घेतलेला आणि जात असताना कुत्र्याला अशा प्रकारच्या दिसल्याबरोबर बाहेर आलं. कुत्र भुकू लागलं मोठ्यानं. चावायच्या अवस्थेत यावं, वारकरी पुढे जायना मागे जायना, माराव का थांबाव का पुढे चालाव अशी अवस्था त्या वारकऱ्याची. काय करा म्हणून त्या ठिकाणी पाहणाऱ्यांनी सांगितलं, ओ महाराज तुम्ही त्याला हाणू बी नका, पुढे जाऊ बी नका, मागे येऊ नका, ते तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करायला. काय एक काम करा, तुम्ही त्याचा मालक त्या मालकाला हाका मारा, त्या मालकाला हाक मारा. मालकाला आपलं कुत्र बाहेर गेलेलं कळालं की तो त्याला हाक मारेल आणि ते कुत्र हाक मारल्याबरोबर त्याच्या घरी पळून जाईल. अशा प्रकारे वारकऱ्यानं त्या मालकाला जोरात हाक मारली. ओ मालक तुमच्या कुत्र्याला आवरा. आपण रस्त्यानं जात असताना जो कुत्र भुकायला का नाही, हाक मारतो, मामा ह्याला आवरा, ह्याला बांधा, ह्याला धरा हाकला तुमचं. ते म्हणते चावत नाही हो, नुसतं भुकत आहे. ते आता काय चावल्या सांगायचं का मग चावलं तुमचं कुत्र, तसं सांगायचं. तात्पर्य त्या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, बाबा देवच फक्त त्या काळावर विजय मिळू शकतोय. कसं मधल्या सावकारानं त्या कुत्र्याला हाक मारली घरातूनच, त्या कुत्र्याला त्या मालकाची हाक ऐकू आली. सगळ्यात महत्वाचं आहे, कुणाला बोलवलं, हाक मारलं. आपल्याला जर मोठ्या माणसानं बोलवलं तर आपण आपलं काम सोडून देतो, आधी बोलवून आलंय त्याची भेट घेतो. का बोलवलं असेल मला, सावकारानं, सरपंचानं, नेत्यानं, मोठ्या माणसानं का बोलवलं असेल, काहीतरी काम आहे. जसं कुत्र्यानं आपल्या मालकाची हाक ऐकल्याबरोबर कुत्र भुकणं सोडून दिलं आणि आपल्या मालकापड घरात पळत गेलं. सांगायचं तात्पर्य की कुत्र म्हणजे या ठिकाणी कुत्रे कुणाच्या अधीन आहे, मालकाच्या अधीन आहे. तुम्ही आम्ही सर्व त्या काळाच्या अधीन आहेत. काळाच्या अधीन असल्यामुळं आपल्याला हे आपले नातलग सोडू शकणार नाहीत. काळावर कुणाचा विजय, काळावर फक्त देवाचा विजय. देव हे काळाच्या अधीन आहे, म्हणून आपल्याला काळापासून वाचवण्याची ताकद फक्त त्या देवात, पांडुरंगात आहे. विठाला विठाला वेळ आपली संपलेली आहे. अभंगाच्या या ठिकाणी निरूपण करणार 4 चरणाचा अभंग आमचे परमार्थिक मित्र रामभक्त भीमराव रामभाऊ मुंडे. आमची संगत रामायणामुळे आमची ओळख झाली, त्यांच्यामुळे आमचा त्यांचा सहवास वाढला. त्यांच्यामुळे इथं सुद्धा दरवर्षी शक्तीला येण्याचा योग या ठिकाणी आलेला. परळीमध्ये आम्ही काही भागामध्ये सोबत जायचो, परगावी सोबत गेलो. फार प्रेमळ स्वभाव. अन्नदान या ठिकाणी त्यांच्या माघारी सुद्धा त्यांच्या मुलांना भागवतनं 2 समाप्त्या त्यांच्या बिमार अवस्थेमध्ये जगमित्रातल्या केल्या. आम्ही भागवतला म्हणायचं, वडिलांनी चालू केलेला आहे या ठिकाणी अन्नदान आहे, तुम्ही बंद करू नका. आम्ही सहाय्य करायला आम्ही सगळे रामभक्त आहेत. फक्त तुम्ही किराणा आणून इथं पोहोच करा जगमित्रात. आम्ही सर्व करतो. त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास 2 समाप्त्या भीमराव मामा बिमार असताना केल्या आणि पण बंद पडू दिली नाही. म्हणून त्यांचं रामायणातलं योगदान गाव लेवलवर बाहेर या ठिकाणी होतं. आमचा संबंध रामायणामुळे आला. मी काही कीर्तनकार या ठिकाणी नाही आहे, मी एक राम भक्त आहे, रामाचा सेवक आहे आणि भीमराव मामाचा रामायणातला मित्र आहे. इथं सेवा करण्याचा योग भागवत मुळांना. भागवत म्हणले, महाराज माझ्या वडिलाचे मित्र आहेत तुम्ही आणि शेवटला एक त्यांची इच्छा खातीर किंवा माझ्या इच्छे खातीर एक गोड जेवणाची सेवा करा. म्हणून इथं या ठिकाणी यायचा योग आला आणि तुम्हा सर्व वारकऱ्यांचं दर्शन आज मला या ठिकाणी झालं. माझे गुरुवारी विठ्ठल महाराज सांडोळकर दादा उदगीरला समाधी त्यांची आणि त्यांच्या या गुरूंच्या कृपेचा प्रसाद आहे. परमार्थिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला उंच भरारी घ्यायची असेल तर कामाजी महाराज गुरुची कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी संत भगवान बाबाचं सांगणं आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा आणि जमल तेवढाच परमार्थ करा आणि गुरु करा. बरं का, सद्गुरु अत्यंत गरजेचे. परमेश्वर महाराज सद्गुरूची गरज आहे. सद्गुरु शिवाय आपल्याला ज्ञान नाही, अनुभव नाही. माऊली ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचं सांगतात. ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही. दर अध्यायामध्ये सुरुवातीलाच्या 5-10 गुरुचं नमन आहे, गुरुचं स्तवन आहे, गुरुच कृतज्ञता व्यक्त करतात. दर ग्रंथकार आपल्या गुरुची कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणून माझे गुरुवरे दादांच्या या ठिकाणी आशीर्वादानं या तुमच्या भोपळा या गावी येण्याची संधी या ठिकाणी आमच्या मित्र भीमराव मामुळे प्राप्त झाली आणि सेवेचा योग आला. जे योग्य आहे ते माझे गुरुवरे विठ्ठल महाराज सानोळकर दादांची कृपा, आणि जे अयोग्य असेल ते माझं अज्ञान आहे. ते अज्ञान एक आपला मुलगा म्हणून या ठिकाणी क्षमा करा. झालेली सेवा दक्षिणमुखी मारुतीरायाच्या चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व गुणीजन मंडळ, या गावचे मृदंगाचार्य रत्नेश्वर, परगावचे कासारवाडी आहे, मांडीकेला आहे, येळंब आहे, या ठिकाणी मिरवट आहे. तुम्ही सर्व पितृतुल्य असणारे या ठिकाणी वडिलाप्रमाणे आईप्रमाणे वाटते असणारे सर्वजण, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवा पूर्णविराम. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी केले, एथ माझे जे उरले पायी पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय गोडी नेले गोरे नाही उच्चारिला अधिकार तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया आधाने समाधान मुझे गेले चरण आता उठावे नाही सुरवाडी के बने ते सागर केले तुकावने भोग गेला निवारिला आता उठावे नाही करो ने आरती चक्र पाणी हो आरती आज पुरले बाबा मुने वंत तुम्ही बाळा आज पुरले तुका वाहे टाळे उभा संदिग्ध आज पुरले नवसधन्य काळ प्रेम सप्रेमारती गोविंदा शिवते धन्य बाळ प्रोडाने मुक्तावो आळते नामामने केशवाशी कोणी राहिलो तटस्थ आरती राजा महाकैवल लोकले नाच गे ताने नाचवले अवतार नाव ठेवले नारी आरती ज्ञान राजा महाकैवल शेवटी साधू संत आरती ज्ञान राजा प्रगट हुए बोले विश्व ब्रह्मांडे राम पाए मस्तक टेके आरती ज्ञान राजा शेवटी साधू संत आरती ज्ञान राजा आरती रामा स्वामी सद्गुरुदामा पाए राघवे सागरात शांत तारणे देश स्वामी सद्गुरु दामा सचदान मूर्ती पाए आरती तुकिदा तुलने से ब्रह्मा दुभाषाले चरणी मस्तक ले तुकारा स्वामी सद्गुरु दामा सचदान मूर्ति पाए तुकारा श्री अनंता मधुसूदना जनार्दना सकळ
देवाधिदेवा पार्वती केशवा आनंदा महानुभवा चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रकरा कमल नयना कमलापती अवतारका धरिताक्षते आगा हे सगुणा निर्गुणा वसुदेव देवके नंदना तुका आला लोटांगणे करीत से विनवने सकळ देवाधिदेवा आनंदा महानुभवा शिवा भगवान की जय।